नमस्कार. प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजे काय हे आपण पाहूया. त्यामध्ये केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण आणि राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण, की राज्यांसाठी सुद्धा प्रशासकीय न्यायाधिकरणे असतात. तर हे न्यायाधिकरण ही संकल्पना नक्की काय ते पाहूया. तर प्रशासकीय न्यायाधिकरण याची मूळ राज्यघटनेमध्ये या संदर्भात तरतुदी नव्हत्या, पण 42वी घटना दुरुस्ती अधिनियम 1976 अन्वये घटनेच्या नव्या भागामध्ये 14A चा समावेश करण्यात आला आणि या भागाचं शीर्षक न्यायाधिकरण असं असून त्यामध्ये फक्त 2 कलम आहेत. या प्रशासकीय न्यायाधिकरणासंदर्भात जी 2 कलम आहेत त्यातलं पहिलं कलम आहे कलम 323A आणि इतर बाबींच्या न्यायाधिकरणासाठी कलम 323B. केंद्र, राज्य, स्थानिक संस्था, सार्वजनिक निगम व इतर लोक प्राधिकरण यांच्या लोकसेवेमध्ये नियुक्त केलेल्या व्यक्तींच्या भरतीसंबंधी आणि त्यांच्या सेवा शर्तींसंबंधीच्या जे विवादांवर निर्णय घेण्यासाठी हे प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार 323A नुसार संसदेला दिला जातो. वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर कलम 323A मधील तरतुदींच्या आधारावर सेवा संबंधीच्या विवादांवर निर्णय घेण्यासाठीच हे विवाद दिवाणी न्यायालये व उच्च न्यायालय यांच्याकडूनच काढून ते प्रशासकीय न्यायाधिकरणास पुढे मांडणं हे संसदेला यामुळं शक्य झालंय. की ज्या व्यक्तींच्या भरती झाल्यात लोकसेवेसंदर्भात आणि त्यांच्यामध्ये काही विवाद झाले तर हे प्रशासकीय न्यायाधिकरण त्यावर निकाल देतं किंवा हे मांडण्याचा प्रयत्न करतं. तसंच कलम 323A नुसार संसदेने 1985 प्रशासकीय न्यायाधिकरण कायदा संमत केला. या कायद्यामुळं एक केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरण व राज्य प्रशासकीय प्राधिकरण स्थापन करण्याचा अधिकार संसदेला प्राप्त झाला आणि यामध्ये पीडित लोकसेवकांना त्वरित व कमी खर्चामध्ये न्याय मिळण्याचं एक नवं पर्व सुरू झालं. की प्रशासकीय न्यायाधिकरण ह्या लोकसेवकांना न्याय देण्याचं काम करतात. याच्यामध्ये केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण तर केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाची स्थापना ही 1985 मध्ये करण्यात आली. त्याचं मुख्य पीठ हे दिल्ली येथे आहे आणि अतिरिक्त पीठ हे विविध राज्यांमध्ये आहेत. सध्या त्याची नियमित पीठ ही 17 आहेत. त्यापैकी 15 पीठ ही उच्च न्यायालय आणि त्यांच्या ठिकाणी असलेली त्यांच्या जवळ असलेले आहेत, तर उरलेली 2 ही लखनौ आणि जयपूर येथे आहेत. ही पीठं उच्च न्यायालयाच्या पीठांच्या ठिकाणी फिरत्या पद्धतीनं कामकाज चालवतात. त्यांच्या कार्यक्षेत्रातील लोकसेवकांच्या भरती, त्यांच्या सेवा शर्ती या बाबतीत केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाला मूळ अधिकार क्षेत्र असतं. त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये अखिल भारतीय सेवा येतात, केंद्रीय नागरी सेवा येतात, तसंच केंद्रामधील नागरी पद, संरक्षण सेवातील नागरी सेवा सुद्धा याच्यामध्ये येतात. परंतु संरक्षण दलाचं सदस्य, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी, कर्मचारी आणि संसदेचे सचिवालयीन कर्मचारी यांचा यात समावेश होत नाही. कोणाचा? तर संरक्षण दलाचे जे सदस्य असतात, तसंच सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी, सर्वोच्च न्यायालयामध्ये असलेले कर्मचारी आणि संसदेच्या सचिवालयामध्ये जे कर्मचारी असतात म्हणजे सचिवालयीन कर्मचारी यांचा या प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये समावेश करता येत नाही किंवा तो होत नाही. त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था असते. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण ही बहुसदस्यीय संस्था आहे. जी केंद्रामध्ये प्रशासकीय न्यायाधिकरण असतं याच्यामध्ये बहुसदस्यीय संस्था आहेत. या केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये अध्यक्ष असतो, उपाध्यक्ष असतात आणि सदस्य असतात. 2006 मध्ये हे न्यायाधिकरण अधिनियम 1985 मधील दुरुस्तीनंतर सदस्यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा दर्जा देण्यात आलेला आहे. 2016च्या अखेरच्या स्थितीनुसार एक अध्यक्ष आणि 65 सदस्य अशी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाची मान्यता प्राप्त संख्या. हे सदस्य न्यायिक व प्रशासकीय या दोन्ही शाखांमधून घेतले जातात. न्यायिक आणि प्रशासकीय. राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतो. ह्या प्रशासकीय न्यायाधिकरणाचे जे सदस्य असतात त्यांची नियुक्ती ही राष्ट्रपतींमार्फत केली जाते. त्यांचा कार्यकाल हा 5 वर्षांचा असतो किंवा अध्यक्ष असेल तर त्याच्या वयाची 65 वर्ष
आणि सदस्य असेल तर त्याच्या वयाची 62 वर्ष, यापैकी जे अधिक होईल त्यानुसार तो कार्यकाल त्यांचा ठरलेला असतो. ते नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार कार्य करतात. या तत्वांमुळे केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचा दृष्टिकोन हा लवचिक असतो. अर्जदाराने केवळ ₹50 इतकं नाममात्र शुल्क भरायचं असतं आणि अर्जदार स्वतः किंवा वकिलातर्फे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतो. सुरुवातीला केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशाविरुद्ध फक्त सर्वोच्च न्यायालयामध्येच दाद मागता यायची. या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागता येत नसे. परंतु न्यायिक पुनरावलोकन ह्या घटनेचा मूळ संरचनेचा भाग असल्याने उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रावरचे हे बंधन घटनाबाह्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 1997 मध्ये चंद्रकुमार खटल्यामध्ये दिला. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशांविरुद्ध सुद्धा उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे दाद मागता येईल असा सर्वोच्च न्यायालयानं त्यावेळेस निर्णय दिला की केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या जो आदेशांविरुद्ध फक्त सर्वोच्च न्यायालयातच दाद मागली जायची, ती बदलून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की या आदेशाविरुद्ध संबंधामध्ये उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे सुद्धा दाद मागता येईल. आता राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण. प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम 1985 अनुसार संबंधित राज्यांच्या विशिष्ट विनंतीवरून राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा केंद्र सरकारला अधिकार आहे. 2016च्या अखेरपर्यंत आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि केरळ यांच्या राज्यांमध्ये प्रत्येक राज्यांमध्ये एक राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्यात आलेले आहेत. पुढे मध्य प्रदेश, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश यांमधील न्यायाधिकरण ही रद्द करण्यात केली. केरळ प्रशासकीय न्यायाधिकरण 26 ऑगस्ट 2010 रोजी स्थापन झालं. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाप्रमाणेच राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण हे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या भरती व सेवांच्या सर्व मुद्द्यांबाबत मूळ अधिकार क्षेत्र आहे. संबंधित राज्याच्या राज्यपालाशी विचारविनिमय करून राष्ट्रपती राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती करतो. म्हणजे राज्यपालाशी विचारविनिमय करून अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती हे राष्ट्रपती करत असतात. या कायद्यामध्ये 2 किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. संयुक्त प्रशासकीय न्यायाधिकरणाला त्या राज्यातील प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अधिकार आणि अधिकार क्षेत्र असतात. संबंधित राज्यांच्या राज्यपालांशी विचारविनिमय करून राष्ट्रपती संयुक्त प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षांची व सदस्यांची नियुक्ती करतो. याचबरोबर हे राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण, त्याचबरोबर काही इतर बाबींसाठी सुद्धा न्यायाधिकरण स्थापन केली जातात. तर राज्य आणि केंद्र यांच्या 323A नुसार राज्यासाठी आणि केंद्रासाठी प्रशासकीय न्यायाधिकरण असतात. तसंच इतर बाबींसाठी जी न्यायाधिकरण स्थापन केली जातात त्यासाठी कलम 323B अनुसार या काही मुद्द्यांबाबत निर्णय देण्यासाठी न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार संसदेला तसंच राज्य विधिमंडळाला सुद्धा दिलेला आहे. मग आता इतर बाबी याच्यामध्ये कोणकोणत्या बाबी येतात तर याच्यामध्ये कर प्रणाली, परकीय चलन, आयात व निर्यात, उद्योग आणि श्रम, तसंच जमीन सुधारणा, शहरी मालमत्तेच्या मर्यादा, संसद आणि राज्य विधानमंडळांच्या निवडणुका, अन्नपदार्थ, भाडे व भाडेकरूचे अधिकार. कलम 323A आणि कलम 323B यांच्यामध्ये महत्त्वाचे 3 फरक आहेत. तर कलम 323A मध्ये सेवांच्या बाबतीत न्यायाधिकरण स्थापन करण्याची तरतूद आहे. 323A मध्ये लोकसेवांच्या बाबत न्यायाधिकरण स्थापन करण्याची तरतूद आहे. तर कलम 323B मध्ये इतर बाबींसाठी न्यायाधिकरण स्थापन करण्याची तरतूद आहे. कलम 323A मधील न्यायाधिकरणाची स्थापना फक्त संसद करू शकते. तर कलम 323B मधील न्यायाधिकरणाची स्थापना त्यांच्या कायदेशीर अधिकार क्षेत्रानुसार संसद व राज्य विधानमंडळे करू शकतात. 323 मध्ये फक्त संसद करू शकते आणि 323 मध्ये संसद व राज्य विधिमंडळ दोन्ही करू शकतात. कलम 323A नुसार केंद्रासाठी 1 आणि प्रत्येक राज्यासाठी 1 किंवा 2 किंवा अधिक राज्यांसाठी 1 प्राधिकरण स्थापन करता येते.
न्यायाधिकरणाची श्रेणीबद्धता असत नाही, पण कलम 323B अनुसार न्यायाधिकरणाची श्रेणीबद्धता स्थापन करता येते. यानुसार ही अशी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण आणि राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण तसंच इतर बाबींसाठीची न्यायाधिकरण ही कलम 323A आणि कलम 323B हे राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे. धन्यवाद.